वर्ध्यात भाजपकडून दत्ता मेघे समर्थक पंकज भोयर यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे वर्धा जिल्हा परिषदेचे श्याम गायकवाड यांनी भाजपमध्ये बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। दत्ता मेघेंनी भाजपमध्ये प्रवेश करताना कुठल्याही समर्थकासाठी उमेदवारी मागणार नाही असं वचन देऊनही पंकज भोयर यांना उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न केल्याचा आरोप श्याम गायकवाड यांनी केलाय। सरळ सरळ जो वे होता तो वे सोडून आपण वे जर चुकत आहे असं मला वाटतं पक्षाचा, कारण की आता आपण एवढं मोठं पूर्ण भारतभर एक यश मिळवलं आहे आणि एवढं मोठं यश जर आपल्याला टिकवायचं आहे तर जे लोक काँग्रेसचे नेतृत्व करत होते ते जर भाजपचे नेतृत्व करायला लागले तर मग आपल्या पक्षातनं त्या पक्षात फरक राहणार नाही असं मला वाटतं। आधी काँग्रेसमध्ये गटबाजी केली आणि आता तेच दत्ता मेघे भाजपमध्ये तोच कित्ता गिरवू पाहतायत। त्यामुळे पंकज भोयर यांच्या विरोधात लढण्याचं भाजपच्या बंडखोर नेत्यांनी जाहीर केलंय। मात्र पक्षाने स्वतःहून आपल्याला उमेदवारी दिल्याचं पंकज भोयर यांनी म्हटलंय। कुठल्याही पद्धतीची बंडखोरी झालेली नसून केवळ एक दोन पक्षाच्या विरोधात काम करणारे लोक समोर आले। मात्र इतर पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, विधानसभा प्रमुख असो, वर्धा शहराचे अध्यक्ष असो, वर्धा शहरातील नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक असो, सर्व सोबत असून सर्व चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहे आणि माझा प्रचार करीत आहेत। सर्व आरोप धांदात खोटे असून सन्माननीय नितीनजी गडकरी हे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यावर कोणी कुठल्याही पद्धतीचं प्रेशर टाकू शकत नाही। भारतीय जनता पार्टीने लोकतांत्रिक पद्धतीने ही उमेदवारी बहाल केली आहे। वर्ध्यात भाजपसाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं बोललं जात आहे। मात्र बंडखोर आणि नाराज कार्यकर्त्यांमुळे अनेक गणितं बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। साम टीव्ही, वर्धा।